महाराष्ट्र शासन हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे। सुरक्षा बिल ज्यांनी जे आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिव्हेन्शन ऑफ डिटेन्शन ॲक्ट जो आहे UAPA आपण ज्याला म्हणतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। पण दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय। कन्करंट लिस्ट जी आहे 7वी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या 3 प्रमाणे प्रिव्हेन्शन डिटेन्शन फॉर रिझन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द स्टेट म्हणजे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेन्शन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे। दुसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचं आहे। तिसरा जो आहे और मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्व्हिस एसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाचं अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतामध्ये कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशाच ठिकाणी त्यांना करण्याचं आहे। ह्या 3 गोष्टींवरतीच त्यांना असणार आहे। याच्या पलीकडे राज्य शासनाला कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही। आता पहिला विषय जर आपण घेतला सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं आपण त्या ठिकाणी म्हटलं